जय श्रीकृष्ण सर्वांना। खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण काही श्लोकांचे अर्थ व त्याचं तात्पर्य जाणून घेतलं। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुढील श्लोकाचे अर्थ व त्याचं तात्पर्य जाणून घेऊयात। तरी देखील तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील भगवान श्रीरामांविषयी किंवा भगवान श्रीकृष्णांविषयी तर ते तुम्ही मला विचारू शकता। तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं मी नक्कीच उत्तर देईन। आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर सर्वप्रथम आपण या श्लोकाचा अर्थ जाणून घेऊयात, त्यानंतर त्याचं जे तात्पर्य आहे तेही जाणून घेऊयात। काही योगीजन देवदेवतां तीर्थार्थ विविध प्रकारचे यज्ञ करून त्यांची उत्तम रीतीने उपासना करतात आणि त्यांतील काही जण परमब्रह्मरूप अग्नीमध्ये यज्ञ अर्पण करतात। तर याचं जे तात्पर्य आहे तेही आपण जाणून घेऊयात। पूर्वी वर्णन केल्याप्रमाणे श्रीकृष्ण भावना भावित होऊन कर्म करण्यामध्ये संलग्न झालेल्या मनुष्याला परमयोगी म्हणतात। मात्र इतर काही लोक या प्रकारच्या यज्ञाद्वारे देवी देवतांची उपासना करतात आणि इतरही काही लोक परमब्रह्म किंवा भगवंतांच्या निर्विशेष तत्वातीर्थार्थ यज्ञ करतात। म्हणून विविध श्रेणींना अनुसरून विविध प्रकारचे यज्ञ आहेत। निरनिराळ्या प्रकारच्या आधुनिकांनी केलेल्या निरनिराळ्या श्रेणीतील यज्ञ हे केवळ यज्ञाचे भैयात्कारी वर्णीकरण दर्शवतात। वास्तुतः यज्ञ म्हणजे भगवान श्री विष्णूंना संतुष्ट करणे होय। श्री विष्णू यज्ञ या नावानेही जाणले जातात। सर्व निरनिराळ्या प्रकारच्या यज्ञांचे साधारणपणे दोन प्राथमिक विभाग करता येतात। भौतिक वस्तूंचा यज्ञ आणि दिव्य ज्ञान प्राप्तीसाठी केलेला यज्ञ। श्रीकृष्ण भावना भावित मनुष्य भगवंतांच्या संतुष्टीसाठी आपल्याकडील सर्व भौतिक वस्तूंचा यज्ञ करतात, तर तात्पुरत्या भौतिक सुखाची इच्छा केलेले लोक इंद्र, सूर्य इत्यादी देवदेवतांची संतुष्टी करण्यासाठी आपल्याकडील भौतिक वस्तूंचा यज्ञ करतात। देवदेवता म्हणजे भगवंतांनी विश्वाला उष्णता, वर्षा, प्रकाश इत्यादी गोष्टींचा पुरवठा करण्यासाठी त्याचं जे पुढील तात्पर्य आहे तेही आपण जाणून घेऊयात। पुरवठा करण्यासाठी नेमलेले शक्तिशाली जीव आहेत, जे भौतिक लाभ प्राप्त करू इच्छितात। ते वैदिक कर्मकांडानुसार विविध प्रकारच्या यज्ञाद्वारे देवी देवतांची उपासना करतात। अशा लोकांना बहिश्वरी दिदी किंवा अनेक देवतांवर विश्वास ठेवणारे असे म्हणतात। तथापि परमसत्याच्या निर्विशेष ब्रह्मरूपाची उपासना करणे आणि देवदेवतांची रूपे तात्पुरती परमसत्याच्या निर्विशेष ब्रह्माची उपासना करणे समजणारे साधक स्वतःचे व्यक्तित्व बाह्य अग्नीमध्ये अर्पण करून वैयक्तिक अस्तित्वाचा यज्ञ करीतात। असे निर्विशेषवादी साधक परमसत्याचा दिव्य स्वरूपाचे ज्ञान प्राप्त करण्यामध्ये काळ व्यतीत करतात। तर आता आपण याचे पुढील जे तात्पर्य आहे आणि पुढील श्लोकाचा जो अर्थ आहे तोही जाणून घेऊयात। तर पुढील श्लोकाचा अर्थ असा आहे, यापैकी काही जण श्रवणादी प्रक्रिया आणि इंद्रियांची मानसिक संयमरूपी अग्नीमध्ये आहुती देतात आणि इतर काही जण इंद्रिय विषयांची इंद्रियाग्नीमध्ये आहुती देतात। तर आता आपण याचं जे तात्पर्य आहे तेही जाणून घेऊयात। ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थन आणि संन्यासी या समाजाच्या 4 आश्रमांतील
सदस्यांनी परिपूर्ण योगी अर्थात आध्यात्मिकवादी होणे आवश्यक आहे। मनुष्य जीवन पशुप्रमाणे इंद्रियोपभोगण्यासाठी नाही, म्हणून 4 आश्रमांची रचना अशा पद्धतीने करण्यात आली आहे की जेणेकरून मनुष्यास आध्यात्मिक जीवनामध्ये पूर्णत्व प्राप्त करणे शक्य होईल। ब्रह्मचारी किंवा प्रामाणिक आध्यात्मिक गुरूच्या मार्गदर्शनाखाली असणारे विद्यार्थी इंद्रिय तृप्तीपासून परावृत्त होऊन मन संयमित करतात। ब्रह्मचारी केवळ श्रीकृष्ण भावनेशी संबंधित असणारे शब्द श्रवण करतो। श्रवण हे ज्ञानप्राप्तीचे मूलभूत तत्व म्हणून विशुद्ध ब्रह्मचारी पूर्णपणे किंवा हरिनाम श्रवणामध्ये आणि कीर्तनामध्ये संलग्न झालेला असतो। तो भौतिक शब्दध्वनीचे श्रवण करण्यापासून स्वतःला परावृत्त करतो आणि हरे कृष्णा या दिव्य शब्दध्वनीचे श्रवण करण्यात मग्न होतो। त्याचप्रमाणे मर्यादित आणि नियंत्रित इंद्रिय तृप्ती करण्याची अनुमती असणारा गृहस्थश्रमी अशी इंद्रिय कृत्ये महत्त्वप्रमाणे संयमित करतात। मादक पदार्थ आणि मांस शमन करणे या सामान्यतः मानव समाजाच्या प्रवृत्ती असतात, परंतु संयमित गृहस्थवादी अनियंत्रित प्रकारचे करीत नाहीत। म्हणून धार्मिक जीवनावर आधारित विवाह पद्धती ही सर्व सुधारित मानवी समाजामध्ये अस्तित्वात आहे, कारण हाच मैथुनविक नियंत्रित करण्याचा मार्ग आहे। असे संयमित आणि अनासक्त संभोग जीवन म्हणजे एक प्रकारचा यज्ञच आहे, कारण गृहस्थाश्रमी आपल्या इंद्रिय तृप्ती करण्याच्या प्रवृत्तीची आहुती देतो। आता आपण पुढील श्लोकाचा अर्थ व त्याचे तात्पर्य हे जाणून घेऊयात। कठोर व्रते धारण करीत काही जण आपल्याकडे द्रव्याचा यज्ञ करून, काही जण खडतर तपस्या करून, काही जण अष्टांग योग पद्धतीचे आचरण करून किंवा काही जण दिव्य ज्ञानामध्ये प्रगत होण्यासाठी वेदांतयन करून प्रभुत्व होतात। तर याचे जे तात्पर्य आहे तेही आपण जाणून घेऊयात। या यज्ञाचे विविध विभागांमध्ये वर्गीकरण करण्यात येते। विविध प्रकारचे दान करून काही लोक आपल्याकडे संपत्तीचा यज्ञ करतात। भारतामध्ये धनाढ्य व्यापारी वर्ग किंवा राजवंशातील लोक विविध प्रकारच्या धर्मार्थ संस्था उघडतात। उदाहरणार्थ धर्मशाळा, अन्नक्षेत्रे, अतिथीगृहे, अनाथालये आणि विद्यापीठे। इतर देशातही अनेक रुग्णालये, वृद्धाश्रम आणि तत्सम धर्मादाय संस्था आहेत, ज्या अन्न वितरण, निर्धनांना शिक्षण आणि विनामूल्य वैयक्तिक उपचार करण्याच्या उद्देशाने स्थापिले जातात। दान देण्याच्या या सर्व प्रकारचा द्रव्यमय यज्ञ म्हणतात। काही लोक जीवनातील उन्नतावस्था प्राप्त करण्यासाठी किंवा ब्रह्मांडातील उच्च स्तर ग्रहलोकांप्रत उन्नत होण्यासाठी स्वइच्छेने अनेक प्रकारच्या तपस्या करतात। तर याचं तात्पर्य थोडंसं मोठं आहे, ते आपण पुढील जो माझा व्हिडिओ येणार आहे त्याच्यामध्ये जाणून घेऊयात। या व्हिडिओ संबंधितही तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर ते तुम्ही मला विचारू शकता। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।
भेटूयात माझ्या पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्री कृष्ण, जय श्रीराम.